राम राम सांगलीकर, काय पाहुणं, कसं काय चाललंय? सगळं ठीकठाक ना? मित्रांनो, सांगलीचं राजकारण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा आरसा आहे. जसं काही दिवसापूर्वी सांगली महानगरपालिकेच्या निकालानं राज्याला धक्का दिला होता, तसंच काहीसं चित्र आता जिल्हा परिषदेच्या निकालात पाहायला मिळाले. कोणालाच बहुमत नाही, कोणाचंच कोणाशी पटत नाही असं वाटत असतानाच सांगलीत असा एक महाट्विस्ट आला आहे की भल्याभल्यांचे डोळे पांढरे झालेत. आज आपण या व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयाचा संपूर्ण पाडा वाचणार आहोत. इथं झालेले पाटील इथे आणि गोपीचंद पळकरांना मिळालेला घरचा आहेर यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. निकालाचा संपूर्ण लेखाजोखा पाहून पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की 61 जागांच्या या लढतीत कोणत्या पक्षाचा झेंडा किती उंचीवर फडकलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 19 जागा, वाळवा आणि शिराळा जयंत पाटलांच्या या बालेकिल्ल्यात विरोधकांना डोकं वर काढायला बी जागा मिळाली नाही. ईश्वरपूर असो किंवा वाळवा, जयंतरावांनी अशी काही फिल्डिंग लावली होती की समोरच्यांचे गडी पत्त्यासारखे कोसळले. 19 जागा म्हणजे सांगलीतलं सर्वात मोठं यश. भारतीय जनता पक्ष 16 जागा, भाजप 2 नंबरचा पक्ष ठरलाय खरं, पण यातली मेक वेगळीच आहे. 16 पैकी तब्बल 8 जागा एकट्या जत तालुक्यातून आल्यात. म्हणजेच गोपीचंद पळकरांनी जतमध्ये रान पेटवलंय. पण जिल्ह्याच्या इतर भागात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. काँग्रेस विशाल पाटील आणि विश्वजित कदम 11 जागा. काँग्रेसनं आपली ताकद दाखवून दिले. जरी आकडा 11 असला तरी सत्तेची किल्ली त्यांच्याच हातात होती. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची जोडगोळी किंगमेकर ठरणार हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. शिवसेना सुहास बाबर गट 8 जागा. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली 8 जागा जिंकून सर्वांचं लक्ष वेधलंय. गेल्या वेळेपेक्षा ही मोठी झेप मानली जाते. राष्ट्रवादी संजय काका पाटील गट 4 जागा. मित्रांनो, या 4 जागा म्हणजे या निवडणुकीचा खरा टर्निंग पॉईंट ठरलाय. काकांचा निर्णय म्हणजे सत्तेचं समीकरण बदलणारा ठरलाय. आटपाडीचा रणसंग्राम आणि पळकरांना धक्का. आता वळूया त्या मुद्द्याकडे ज्याची चर्चा मुंबईपर्यंत झाली. आटपाडी तालुका. गोपीचंद पळकर आणि ब्रह्मानंद पळकर या 2 भावांनी आटपाडीत आपली सगळी शक्ती पणाला लावली होती. पण पाहुणा आटपाडीच्या मतदारांनी यंदा पळकर बंधूंना चांगलंच विचार करायला लावले. पळकरांच्या पॅनेलचे 4 पैकी 3 उमेदवार माती खाऊन पडले. हा पळकरांच्या राजकारणाला बसलेला सर्वात मोठा धक्का. जरी माधवी पळकरांच्या वहिनी यांनी आपला विजय मिळवला असला तरी 3 उमेदवारांचा पराभव हा पळकर बंधूंच्या जिव्हारी लागलाय. विरोधकांनी केलेली गुप्तश्वर पद्धतीची बांधणी पळकरांच्या हवात असलेल्या विजयाला नडली. पाटील युती आणि जयंतरावांची मस्तुदीगिरी. आता सर्वात मोठा प्रश्न, सत्ता आली कशी? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सांगलीत एक असा चमत्कार झाला की जो कोणी स्वप्नात बी पाहिला नव्हता. जयंत पाटील आणि संजय काका पाटील एकत्र. हो पाहुणं, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांची राष्ट्रवादी सांगली जिल्ह्याच्या हितासाठी एका छताखाली आली आहे. जयंतरावांनी सगळी फिल्डिंग गुप्त बैठकाद्वारे लावली होती. भाजप आणि शिंदे गट एकत्र येतील असं वाटत असतानाच जयंतरावांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला आणि महाविकास आघाडीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवला आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच झालाय आणि सत्तेचा गुलाल जयंतरावांच्या कार्यकर्त्यांनी उधळलाय. तर पाहुणं, ही होती सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची रसाळ गोष्ट. जयंत पाटील आणि संजय काका पाटील ही जोडी सांगलीचा कायापालट करेल का, की ही युती फक्त सत्तेपुरती मर्यादित आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आमची ही सांगलीची रोकटोक आणि गावरान बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच राजकारणातल्या खमंग बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम.